महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे नाव नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. पण 28 जानेवारीच्या त्या भीषण विमान अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्याची समीकरणं बदलली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण होईल असं वाटत असतानाच पक्षाने अत्यंत धोरणात्मक पावलं उचलली. एका बाजूला सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवून महिला नेतृत्वाचा चेहरा समोर आणला, तर दुसरीकडे पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन पक्षाने अजितदादांचा राजकीय वारसा अधिकृतपणे पुढे नेण्याचे संकेत दिले. हा केवळ एक तरुणाचा राज्यसभेतला प्रवेश नाही, तर मागील 6 वर्षात सोसलेल्या अपमान, टीका आणि राजकीय विजनवासाचा हा हिशोब आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 2019ची मावळ लोकसभेची निवडणूक पार्थ पवारांसाठी एक मोठी अग्निपरीक्षा होती. लंडनमधून शिक्षण घेऊन आलेल्या या तरुणाला निवडणुकीच्या मैदानात उतरवताना पवार कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटला होता. एकाच घरात किती उमेदवार या प्रश्नावरून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली, पण पार्थ पवार यांना मावळच्या मतदारांनी नाकारलं. त्यानंतर सुरू झाला तो सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा काळ. पहिल्या भाषणातल्या चुकांवरून होणारी टीका असो किंवा सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील त्यांच्या भूमिकेनंतर आजोबा शरद पवारांनी नातवाच्या मताला कवडीची किंमत नाही म्हणत दिलेलं जाहीर प्रत्युत्तर असो, पार्थ पवारांनी प्रत्येक वार निमूटपणे सहन केला. पुण्यातील महार वतन जमिनीच्या व्यवहारावरूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, पण प्रत्येक वेळी त्यांनी कायदेशीर लढा देत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आज पार्थ पवारांची राज्यसभेवर झालेली निवड ही त्यांच्यासाठी केवळ एक पद नाही, तर त्यांच्या राजकीय रिलॉन्चिंगचा भाग आहे. ज्या पार्थ पवार यांना एकेकाळी इमॅच्युअर म्हटलं गेलं, आज तेच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्राचा आवाज बनणार आहेत. राजकारणातील हार जीत, घरगुती सत्ता संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यातील वादळ पचवून पार्थ पवार आता दिल्लीच्या तख्तावर कशा प्रकारे आपली छाप पाडतात हे आता येणारा काळ सांगेलच. पण तुम्हाला काय वाटतं, पार्थ पवार राज्यसभेत स्वतःला सिद्ध करतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.